अंबरनाथ नगरपालिकेच्या होणाऱ्या 2 तारखेची निवडणुकी ह्या आता 18 दिवस पुढे म्हणजेच 20 तारखेला त्या ठिकाणी होणार आहेत. खरं तर हे संपूर्ण निवडणुकींमध्ये पेच निर्माण झालं हे साधना राजेंद्र वाडेकर यांनी कोर्टामध्ये जो ॲप्लिकेशन दिलं होतं, जो अपील केली होती, त्या अपिलाचं उत्तर येण्यामध्ये काही उशीर झाला. त्या ठिकाणी एक उशीर झाल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला. ते पेज निर्माण झाल्यामुळे संपूर्ण निवडणुकीच त्या ठिकाणी 18 दिवस पुढं ढकलण्यात आले. परंतु मला आज देखील कळत नाही की ही एक परिवार आहे अंबरनाथ शहरातलं. म्हणजे यांनी प्रत्येक वेळेस या शहराच्या विरोधात जाऊन किंवा शहराच्या विरोधात त्या ठिकाणी काम केलं. आज पाहू शकतो आपण की या जे 18 दिवस निवडणुकी पुढे गेल्यामुळे संपूर्ण शहर त्याला त्रस्त आहे. संपूर्ण नागरिकांमध्ये एक त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालं आहे. आज त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने त्या ठिकाणी उमेदवारांना देखील हा त्रास होणार आहे. पूर्णपणे या प्रशासन असू किंवा पोलीस प्रशासन असू, नगरपालिका प्रशासन असू, प्रत्येकजण त्या ठिकाणी आज 18 दिवस गुंतलं जाणार आहे. हे शहरातले विकास कामं हे जवळपास 18 दिवस त्या ठिकाणी प्रलंबित राहणार. म्हणजे मला हे कळत नाही की हे कुटुंब त्यांच्या स्वार्थाकरता किंवा त्यांच्या काय सिद्ध करायकरता संपूर्ण आज त्यांनी शहर दाबावर लावून टाकलं. मतदारांचा हिरमोड झालेला आहे का लोकशाहीवरचा विश्वास उडण्यापर्यंतचा आता वेळ आलेली आहे. कारण की हा निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा हातचं बाहुलं झाल्यासारखं वाटतं आहे. कारण की जर 25 तारखेलाच हा आदेश आला होता तर मग त्याने अगोदरच याबाबत आदेश द्यायचे होते. तुम्ही परवा इलेक्शन आणि आज तुम्ही आदेश काढताय का निवडणुकीला स्थगिती दिली आहे. याचा अर्थ आता सत्ताधाऱ्यांचा जे मोठ्या जोमाने खर्च केला भयंकर आणि रुबाबात मिरवत होते, आज त्यांनाही इथे कुठे देश धडीला लागलेले आहेत. आणि जे हिरिरीने काम करत होते प्रामाणिकपणे जे उमेदवार आणि जे पक्ष, त्यांना काय फरक पडणार नाही आहे. पण आज असं वाटतं का हा लोकशाहीला घातक ठरलं आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचं बाहुलं बनलं हातचं आणि पाहिजे त्या पद्धतीने त्याचा वापर करून हे इतिहासात कधीच घडलं नाही. आणि याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत जरी तुम्ही घेतली पुढे निवडणूक तर जनता याला धडा शिकवल्यावर राहणार नाही. खरं तर हा लोकशाहीला एवढा मारक विषय आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आला की ज्या सर्वसामान्य उमेदवारांनी एक छोटं मोठं काहीतरी आपला आर्थिक सोर्सेस उभे करून निवडणूक लढवल्या होत्या, आज अंतिम टप्पा आला आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडणुका रद्द केल्या. आज त्या उमेदवारांकडे त्यांची उमेदवारी जरी निश्चित असली तरी मतदारांपर्यंत कसं पोचायचं किंवा आर्थिक गणितं कशी जुळवायची किंवा आता निवडणूक लढवायची की नाही लढवायच्या, किंवा काही उमेदवारांची मानसिकता अशी झाली आहे की बाबा आता आम्ही पुढं काय करायचं, आमची उमेदवार आहेत निश्चित झालेले आहेत, आमच्याकडे आर्थिक सोर्सेस नाही. तर ते सर्वसामान्य जे उमेदवार आहेत त्यांचे आर्थिक गणितं फार बिघडलेले आहेत. आणि हे मला वाटतं की लोकशाहीला अत्यंत मारक घटना, एकमेकांच्या जो भाजप आणि सेनेमध्ये जे कुरघोड्या चालू आहेत एकमेकांची जिरवायची, त्या जिरवण्याच्या ह्याच्यामध्ये नादामध्ये सर्वसामान्य जे उमेदवार होते, जे इतर लोकशाहीला मानणारी जी पक्ष होती त्यांची उमेदवारांवरती आता उमेदवारी लढवायची की नाही लढवायची एवढा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा सर्वसामान्य मतदारांचा आणि उमेदवारांचाही अपमान त्यामध्ये झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.